नमस्कार मित्रांनो, मी आपला जाधव परशुराम जाधव मॅथ आणि जीके या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. आपण बघत होतो क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि आपण 2.2 बघितला होता. आज बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.3 म्हणजेच कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. तर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनं क्वाड्रॅटिक इक्वेशन कशी सोडवायची हे आपण सुरुवात करणार आहोत. तर आपण पहिला प्रश्न घेतला. तर पहिल्या प्रश्नामध्ये ज्यावेळेस प्रश्न सोडवतो त्यावेळेस काय करायचं, इथं असतं, इथं याचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे एक आहे. तर काय करायचा, एक्सचा कोएफिशियंट घ्यायचा आणि त्याला काय करायचं, एक्सच्या कोएफिशियंटला 2 न भागायचं. जे उत्तर येईल, उत्तर तेच आलं त्याचा स्क्वेअर करायचा म्हणजे एका 4 होईल. हे जे आलं याला 21 प्लस करायचं, 21 मायनस करायचं. असं का करतो हे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेलच. पण एका 4 आले, ज्यावेळेस आपण 1 प्लस करतो आणि 1 मायनस करतो उत्तर 0 येतं. म्हणजे हे जर 21 प्लस 21 मायनस केलं तर उत्तर 0 येतं. म्हणजे या इक्वेशन मध्ये त्याचा काही परिणाम होत नाही. पण ते का करावं लागतं हे आपण पुढे प्रश्नात समजूनच घेणार आहोत. मी हे सगळं पुसतो, प्रश्न वरती लिहितो आणि प्रश्नाला काय करतो, सुरुवात करतो. याच्यात 6 क्वेश्चन आहे. या व्हिडिओमध्ये आपण 6 क्वेश्चन घेणार आहोत आणि व्हिडिओ मला वाटतं 30-35 मिनिटं, जेवढ्या लवकर व्हिडिओ होईल तेवढ्या लवकर चांगलेच. त्यामुळे थोडं फास्ट घेण्याचा प्रयत्न करतो आणि पूर्ण कन्सेप्ट समजून सांगण्याचाही प्रयत्न करतो. तर आपला प्रश्न असा आहे, आपला पहिला प्रश्न असा आहे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. आपण काय करत असतो, एक्सचा कोएफिशियंटला 2 न भागत असतो आणि त्याचा वर्ग करत असतो. तर तो किती आला, एका 4 आणि याला 21 प्लस करतो, 21 मायनस करतो. हे काय करतो आता पुढे सांगतोच. 21 प्लस करतो, x च्या नंतर लिहावं लागतं, ते x च्या नंतर लिहावं लागतं. याचा अर्थ 0 होत असतो. काय होतो, याचा अर्थ 0 होतो ना. 4 तून 4 गेले 0, एका 4 तून एका 4 गेले 0, काही केलं तरी 0 आणि त्याचा अर्थ बदलतो का, इक्वेशनचा अर्थ बदलत नाही. ज्यावेळेस असं केलं तर आपल्याला इकडे लक्ष द्या, आपण एवढ्या भागावर लक्ष देऊ. आता एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला असा आहे, a प्लस बी स्क्वेअर. असं केलं तर काय येतं, a चा वर्ग प्लस 2ab प्लस b चा वर्ग. असं येत नाही. हे नवीला फॉर्म्युला शिकलेला आहे ना आपण, हा नवीला फॉर्म्युला शिकलेला आहे. असाच फॉर्म्युला ज्या वेळेस असं असेल त्यावेळेस असं येऊ शकतं का, येऊ शकतं. कसं कसं तुम्हाला सांगतो, x प्लस एकाच 2 चा वर्ग काय होईल, हा फॉर्म्युला पुसतो मी. थोडक्यात तुम्हाला सांगितलंय काय होईल. असं असेल तर काय होईल, पहिल्या पदाचा वर्ग, a चा वर्ग 2ab, 2 गुणिले a किती x आहे, b किती एकाच 2 आहे आणि काय होईल, b चा वर्ग. b चा वर्ग किती, a चा वर्ग किती होईल, एका 4 होईल का. हे 2 2 कटले, मग इथं काय राहिलं, x चा वर्ग. हे 2 2 कटले ना, एक गुणाकारात एक भागाकारात ते कटले, मग इथं उरलं काय, तर प्लस मध्ये इथं उरलं काय, उरलं x उरलं आणि इथं काय उरलं, एका 4. हेच आहे की नाही, इथं आहे ना. हेच येण्यासाठी आपण एका 4 ला काय केलं, एक चा कोएफिशियंट घेऊन त्याला अर्धा करून त्याचा काय केला, वर्ग केला. काऊन केला कळलं, हेच हे आहे म्हणून त्याला आपण हे लिहू शकतो का, तर लिहू शकतो. हे पुसतो मी, समजण्यासाठी केलं फक्त. आता पुढं काय आहे, पुढे असं आहे, एका 4 मायनस 20. आता इथं 4 याला 20 करण्यासाठी याला 4 करायचं, याला 80 करायचं. म्हणजे किती गेलं आपण, याला 4 न गुणलं, बरोबर. खाली 4 न गुणलं, वर 4 न गुणलं, सारखं सुद्धा 8 आहे, इथं 4 आहे. याला 2 न गुणलं, याला 2 न गुणलं, सारखंच अर्थ आहे, बरोबर आहे. तसं याला इथं 1 होतं, 4 न गुणलं 4 आले, वरती 20 मध्ये 4 न गुणलं किती आले, 80 झाले. 4 4 जसे तसे, मायनस मायनस काय झाले, बेरीज होते, चिन्ह मायनस येतं, इथं 81 झाले, चिन्ह मायनस राहील. मग इथं काय होईल, 81 4 इज इक्वल टू 0 कंटिन्यू राहील. 81 4 कशाचा तरी वर्ग आहे, 81 बी कशाचा तरी वर्ग आहे आणि 4 ही कशाची तरी वर्ग आहे. तर 81 9 चा वर्ग आहे, 4 2 चा वर्ग आहे. तर याला आपण असं लिहू शकतो. उरलं काय, इकडे चालू काय आहे आपलं, हे जसं तसंच लिहिलं, मध्ये मायनस चिन्ह. आता परत एक फॉर्म्युला आहे, a चा वर्ग मायनस b चा वर्ग. असं जर असेल तर एक फॉर्म्युला आहे, असं जर असेल तर आपण असं लिहू शकतो, मायनस b. हा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला आपण नवीला घेतलेला आहे, नवीला एक्सप्लेन केलेला आहे. इथे आपल्याला एक्सप्लेन करायची गरज नाही. इथे जर याला a समजलं, इथे जर याला b समजलं, तर a चा वर्ग आणि
बीचा वर्ग काय होईल, एक वेळेस प्लस होईल एक वेळेस मायनस होईल. या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करू, एक्स प्लस एकाच दोन हे ए म्हणून लिहून घेतलं, एक वेळेस प्लस 9 प्लस 2 हे बी म्हणून लिहून घेतलं, आणि एक वेळेस काय होईल, एक्स प्लस एकाच दोन एक वेळेस मायनस होईल 9/2 इज इक्वल टू 0. कंटिन्यू चालू आहे आपला. आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस कोणतीतरी एक संख्या आणि दुसरी संख्या यांचा गुणाकार जर शून्य येत असेल तर त्या दोन्ही संख्याचा अर्थही शून्यच होतो. म्हणजे ए ही शून्य आहे आणि हे ही शून्य आहे. आपण हे फॅक्टरायझेशन मेथड मध्येच बघितलं होतं. तर मग याला आपण असं लिहू शकतो का, का नाही लिहू शकत, लिहू शकतो, लिहावंच लागेल. कारण गणितात अजम्पशन नाही. प्लसचं प्लसच होतं, मायनसचं मायनसच होतं. गणितात अजम्पशन नाही. अजम्पशन फक्त आता हे असं होतं, आता हे फॉर्म्युला पुसतो कारण आपल्याला पुढे गणित सोडवायचं आहे. हे फॉर्म्युलाही पुसतो आणि हे 81 4 कसे आले हेही पुसतो. फक्त एवढं पुसत नाही कारण हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही पण वहीत लिहायचं तुमच्या एका कोपऱ्याला. पुढं असं आहे तर याला आपण सोडून घेऊ आणि यालाही वेगळं सोडू. ज्यावेळेस याला सोडू तर हे काय आहे, एक्स 2 2 खाली जसे तसे लिहून घेतले, प्लस मध्ये 2 2 जसे तसे लिहून घेतले. 9 आणि 1 किती झाले, 10 झाले. इज इक्वल टू 0. याला काटकुट केली किती येईल, एक्स प्लस 5 आले इज इक्वल टू 0. एक्स बरोबर -5 हे पहिलं आलं. आता हे दुसरं, याला जर नंबर 2 दिलं, याला नंबर 1 दिलं, मध्ये हे अँडचं चिन्ह आहे. अँडचं चिन्ह जरा थोडं चांगलं काढतो. हे अँडचं चिन्ह आहे, अँड. आता हे दुसरं पहिलं झालं x - 5, कारण आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या दोन किमती निघत असतात. एक किंमत निघली x + 5, दुसरी किंमत कशी निघेल, 2 नंबरचं हे काय आहे, हे 2 2 तसे लिहून घेतले. हे प्लस कुठून आले मध्ये, हा हे प्लस आहे. 1 + 1 मायनस काय होतं, मायनस होतो. 1 + 1 मायनस वजाबाकी होती. चिन्ह मोठ्या संख्येत नावातून 1 गेला, उरला 8. चिन्ह मायनसचा इज इक्वल टू 0. हे कटले, उरले 4 इज इक्वल टू 0. बरोबर. मग x बरोबर काय आला, x बरोबर 4 आला. हा होता पहिला प्रश्न. लिहून घ्या. पहिला प्रश्न पुसतो आणि दुसऱ्या प्रश्नावर जातो. दुसरा प्रश्न फास्ट मध्ये घ्यायचा आहे आपल्याला, कारण 30 मिनिटात आपले 6 प्रश्न झाले पाहिजे. 5-5 मिनिटात एक प्रश्न, म्हणजे जास्त आहे. पेपरात तो 2च मिनिटात सुटवला पाहिजे, पण तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगावं लागते. म्हणून मी 5 मिनिटं घेतो. 30 मिनिटात आपला सगळा प्रॅक्टिस सेट झाला पाहिजे. साई गणित झाले पाहिजे. त्यामुळं आपण थोडं स्पीड न घेऊ. दुसरा प्रश्न काय म्हणतो, दुसरा प्रश्न असा म्हणतो, x² + 2x - 5 = 0. हे 2x आहे. आपण काय करतो, लगेच याचा कोएफिशियंट घेतो. x चा कोएफिशियंट 2, त्याला 2 न बघतो, उत्तर आलं 1. याचा वर्ग करतो म्हणजेच 1. या 1 ला एक वेळेस प्लस करतो, एक वेळेस काय करतो, एक वेळेस प्लस करतो, एक वेळेस मायनस करतो, एक वेळेस प्लस केला, एक वेळेस प्लस केला, एक वेळेस मायनस केला, 5 जसेच तसे आणि 0. नंतर काय करतो, याच्याकडे लक्ष देतो. याला काय करून घ्यायचं, वर्गात घेऊन घ्यायचं. इथे 1 उरला, याचा वर्गमूळ काढला, इथं प्लस म्हणून प्लस दिलं, याचा वर्गमूळ 1च येईल. याचा वर्ग -1 आणि -5 -6 होतात इज इक्वल टू 0. या -6चा काही अर्थ आहे का, काही अर्थ आहे का, नाही अर्थ आहे, पण तो कशाचा वर्ग आहे का, तर कशाचा वर्ग नाही. म्हणून त्याला वर्ग बनवण्यासाठी आपण काय करू, -6ला जशी तशी लिहू, त्याला रूट मध्ये लिहून त्याचा स्क्वेअर करू, आणि इकडे x + 1 जसंच तसं लिहून घेऊ. आता आपल्याला माहिती हे a हे b आहे, त्याचा वर्ग a चा वर्ग आहे b चा वर्ग आहे. आपण मागच फॉर्म्युला लिहिला होता, डबल फॉर्म्युला लिहिणार नाही. त्यावेळेस काय करतो, एक वेळेस प्लस करतो, एक वेळेस मायनस करतो. तर मग काय करणार आपण, 6 प्लस एक वेळेस √6 करणार आणि x + 6 एक वेळेस मायनस करणार इज इक्वल टू 0. कंटिन्यू चालू आहे. याचा अर्थ 0, याचा अर्थ 0, कारण हे दोन्हीचा गुणाकार काय येतोय, 0 येतोय. मग आपण असं लिहू शकतो, x + 1 - √6. एक वेळेस प्लस आणि एक वेळेस काय आहे, एक वेळेस काय मायनस आहे. हे लक्षात ठेवायला पाहिजे. प्रश्न असाच आहे ना, प्रश्न असाच आहे. बरोबर. मग याला 0 लिहू शकतो, x + 1 - √6. यालाही 0 लिहू शकतो. मध्ये अँडचं चिन्ह देऊन देऊ, चिन्ह देऊन देऊ.
आता पुढे काय होईल, याचं काहीच होऊ शकत नाही, कारण रूट आहे आणि सिंपल फॉर्म मध्ये याचं काय होऊ शकतं का, तर काहीच होऊ शकत नाही. मग याला आपण कसं लिहू शकतो, इकडे प्लस मध्ये होतं, इकडे मायनस मध्ये गेलं, 1 प्लस रूट 6 ही x ची एक किंमत आली आणि x ला इकडे प्लस मध्ये इकडे गेल्यावर मायनस मध्ये जाईल, x मायनस रूट 6 ही दुसरी किंमत आली. थोडं उत्तर तुम्हाला वेगळं वाटत असेल पुढे पुस्तकात नोंदणीत बघू, पण हे उत्तरही बरोबर आहे, चिंता करायची गरज नाही. हा प्रश्न आपण थोडा फास्ट घेतला. तर पुढचा प्रश्न हा नंबर 2 चा प्रश्न होता, बरोबर. नंबर 3 प्रश्न, 7 प्रश्न आहे, फास्ट मध्ये प्रश्न घेऊ. 30 मिनिटाच्या व्हिडिओत 5 प्रश्न झाले, सायन्सचे प्रश्न झाले पाहिजे, 6 पंचे 30, कारण आपल्याला व्हिडिओ लहान करायचा आहे आणि तुम्हालाही सगळे प्रश्न झाले पाहिजे आणि लवकर झाले पाहिजे. सगळे प्रश्न झालेही पाहिजे आणि लवकरही झाले पाहिजे. हे तर x प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स मायनस सी इज इक्वल टू 0 असं नाही, पण याला आपण तशा त्या रूपात आणून घेऊ. कसं आणून घेऊ, 5m याला इकडे आणू शकतो आल्यावर प्लस मध्ये होईल इज इक्वल टू 0, असंच होईल ना, असंच होईल. मग आपण काय करतो, याचा कोएफिशियंट काय करतो, याचा कोएफिशियंट या कोपऱ्यात घेतो, याचा कोएफिशियंट काय करतो, याला 2 ने भाग देतो आणि त्याचा काय करतो, वर्ग करतो. मग काय होईल, 25 4 असं होईल. आणि याला काय करतो, एक वेळेस प्लस करतो आणि एक वेळेस मायनस करतो. का करतो हे आपण पहिल्याच प्रश्नात पाहिलेलं आहे, डबल सांगणार नाही. मग एक वेळेस 5m, एक वेळेस काय करू, 25 4 ला प्लस करू आणि 25 4 ला काय करू, मायनस करू, प्लस 3 इज इक्वल टू 0 कंटिन्यू चालू देऊ. असं असल्यावर आपण एवढ्या याच्यावर फोकस करतो, m ला मध्ये घेऊन घेतो आणि इथं मायनस म्हणून मायनस चिन्ह देतो आणि 25 4 ला काय करू, याचा रूट काढून घेऊ, 5 2 इज इक्वल टू 0 असं लिहितो. आणि हे का लिहितो आपण, a प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ह्या फॉर्म्युल्यानुसार हे आलं. हे आपण पहिल्याच प्रश्न बघितला, आता डबल बघणार नाही. पण काय करायचं असतं, हे इक्वेशन लिहून घ्यायचं असतं, हिचं जे चिन्ह इथं द्यायला द्यायचं असतं, याचा रूट काढून घेतला, याचाही रूट काढून घेतला आणि त्याचा वर्ग त्याला असं करायचं असतं. फॉर्म्युला गेला खड्ड्यात, हे असं करून घ्यायचं. आणि आता याला आपण सोडून घेऊ इकडे, हे काय 4 प्लस 3, याला 4 केलं आणि 4 न गुणलं, यालाही 4 न गुणलं, किती झाले, हे 12 झाले. 4 4 तसे 1 प्लस 1 मायनस काय होईल, वजा होईल. चिन्ह मोठ्या संख्येत 25 12 गेले, उरले 13, चिन्ह मोठ्या संख्येत म्हणजे मायनस चिन्ह, बरोबर. मग इथं काय होईल, 13 2 इज इक्वल टू 0 जसाच तसा, बरोबर. पुढं याला पण याचा स्क्वेअर झाला, याला पण स्क्वेअर मध्ये करायचंय. मग काय करायचं, इथे 4 आहे एवढं लक्षात घ्या, हे 4 4 तिथे 4, हे समजायला पाहिजे. थोडंफार चुकतं इकडे तिकडे होतं, काही विषय नाही. आता याला पण स्क्वेअर मध्ये आणण्यासाठी आपण असं लिहू शकतो का, तर लिहू शकतो. का नाही लिहू शकत, लिहूच शकतो. याला रूट मध्ये टाकायचं आणि याचा पण रूट काढून घ्यायचा, याचा वर्ग केला तर याचा अर्थ हाच होतो. बाकी इकडे m मायनस 5/2 स्क्वेअर कंटिन्यू चालू आहे. याला a मानलं, याला b मानलं, तर याला आपण असं लिहू शकतो का, a प्लस b आणि a मायनस b असं लिहू शकतो का, तर लिहू शकतो. तर मग आपण लिहून घेऊ. कसं लिहू, m मायनस 5/2 एक वेळेस काय करायचं, प्लस करायचे रूट 13 2 आणि एक वेळेस काय करायचे, मायनस करायचे. कशातून, m मायनस 5/2 मायनस रूट 13 2 इज इक्वल टू कंटिन्यू 0 चालू आहे. हा प्रश्न आपण इकडे कंटिन्यू करू, याची काही गरज नाही, समजून सांगण्यासाठी केलं होतं. एवढं राहू द्यायचं तुमच्या वहीमध्ये, पण लिहिलेलं कोण आलं तुम्हाला कळण्यासाठी. हा असतो x चा कोएफिशियंट, त्याला 2 न भाग द्यायचा असतो, त्याचा वर्ग करायचा असतो आणि तो एक वेळेस प्लस आणि एक वेळेस मायनस करायचा असतो. हेच करायचं असतं कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड मध्ये. मग ज्यावेळेस असं केलं, याला सोडून घेऊ. याला कसं सोडू, m इथं जसेच तसे लिहिले, याला पहिला नंबर दिला. थांबा तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस हे याचा गुणाकार आणि याचा गुणाकार 0 आहे, याचा अर्थ याचाही अर्थ 0 आणि याचाही अर्थ 0 आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो, उरले 5/2 प्लस रूट 13 2 इज इक्वल टू 0
आणि आणि य मायनस 2 मायनस रूट 13(2) इज इक्वल टू 0. असं काय करू शकतो, लिहू शकतो. याला आपण 1 नंबर दिला, याला 2 नंबर दिला, आता आपण 1 नंबर इक्वेशन सोडून घेऊ. एक नंबर इक्वेशन सोडवून 1 नंबरचं इक्वेशन सोडून घेऊ. 1 नंबरचं इक्वेशन काय आहे, य मायनस 2 जसेच तसे 1 प्लस 1 मायनस आहे, ही मायनस मायनस इथंच दिलं, वरती काय होईल 5 प्लस रूट 13 होईल इज इक्वल टू 0. आता हे इकडे मायनस मध्ये इकडे जाताना कशात जाईल, इकडे जाताना प्लस मध्ये जाईल, म्हणून m बरोबर काय आलं, प्लस मध्ये आलं 5 प्लस रूट 13(2). बरोबर, हे एक m बरोबर हा आला. दुसरा m काय आहे आपला, दुसरा m हा आहे. याला सोडताना आपण काय करू, m मायनस मध्येच खाली 2 घेतले, या दोन्हीला जसं तसं लिहून घेतलं, कारण त्यांचं काही होतच नाही. एक रूट मध्ये एक सिंपल फॉर्म मध्ये त्यांचं काही होतच नाही, हे आपल्याला माहित पाहिजे. इज इक्वल टू 0 म्हणून m काय येईल, इकडे प्लस इकडे मायनस मध्ये इकडे जाताना काय मध्ये गेला, प्लस मध्ये गेला. 5 मायनस रूट 13/2 ही m ची काय आली किंमत केली. m ची ही एक किंमत आणि m ची ही एक किंमत. प्रश्न पूर्ण लिहून घ्यायचा, ज्या ज्या गोष्टी समजल्या नाही त्या साईडला लिहून, ज्या ज्या मी गोष्टी लिहून पुसल्या त्या साईडला लिहून घ्यायच्या, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. आणि प्रश्न अशाच पद्धतीने पेपरात सोडवायचा. चला तर मग आपण तिसरा प्रश्न झाला. शेवटचे 3 प्रश्न थोडे फास्ट मध्ये घेऊ, कारण व्हिडिओ लहान झाला तर तुम्हालाही बघायला टाइम कमी लागेल आणि सर्वही प्रश्न होईल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल याचा अर्थ तुम्हाला प्रश्न समजता येईल आणि बाकी काही नाही, आणि तुम्हाला आवडता येईल. त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला आपण चौथा प्रश्न घेऊ फास्ट मध्ये. चौथा प्रश्न काय म्हणतो, 9y² मायनस 12y प्लस 2 इज इक्वल टू 0. इथं काय आहे, 9y पहिले काय राहत होतं, पहिले असं राहत होतं x² 2x 9y इज इक्वल टू 9 इज इक्वल टू 0. या x चा कोएफिशिएंट प्रत्येक वेळेस 1 राहतं. यावेळेस काय आहे, यावेळेस 9 आहे. बरोबर आहे, यावेळेस 9 आहे. 9 आहे, त्या कोएफिशिएंटला काय करावं लागेल आपल्याला, त्या कोएफिशिएंटला पहिले संपवावं लागेल. संपवासाठी काय करावं लागेल, याला पूर्ण 9 न काय करावं लागेल, भागावं लागेल. गुणावं लागेल का नाही, भागावं लागेल. 9 न भागलं तेव्हाच तर 9 संपली. 9 न भागले 9 संपून गेले. बरोबर, इथं काय उरलं y चा वर्ग. बरोबर, मायनस दशेचे 9 ला 12 ने भागितलं काय होईल, 3 1 3 3 3 9 3 4 12 4 3 झाले का नाही, 4 3 y. इथे याला 9 ने भागितलं काय होईल, प्लस 2 असणार. आणि इथेही 9 ने भागितलं तर काय होईल, 1 असणार. होईल 1 असणार. बरोबर 1 असणार होईल ना, होईल. हे आता सिंपल y चा कोएफिशिएंट आपण काय केला, संपवला. आता हे तर इथं तर 0 पाहिजे, याला काय करावं आपण, इकडे नेऊ. ज्यावेळेस इकडे नेऊ त्यावेळेस इथं काय उरेल, 2 9 असं उरेल. हे साईडला लिहिण्यासाठी इथं काय उरेल, 2 9 इकडे प्लस मध्ये इकडे जाताना मायनस मध्ये 1 9 9 9 9 1 प्लस 1 मायनस वजाबाकी होते. 2 तून 1 गेला 1 असं एवढंच उरलं. आणि इकडे याला इकडे घेतल्यावर काय उरलं, एवढंच उरलं. काय उरलं, 1 असं उरला. बरोबर, चिन्ह कोणत्या संख्येचं, चिन्ह मोठ्या संख्येचं, तर याला प्लसचं चिन्ह राहील. प्लसचं चिन्ह इकडे 4 3 y जसेच तसे कंटिन्यू चालू, 4 3 y जसेच तसे कंटिन्यू चालू, आणि y² हे जसं तसा कंटिन्यू चालू. याला मी पुसतो, हे तुम्हाला समजण्यासाठी केलं. तुम्ही ते लिहून घ्यायचं असतं, हे लिहून घ्यायचं असतं, कारण तुम्हाला ते नंतरही समजलं पाहिजे काय केलं म्हणून, हे काय भानगड, हे डायरेक्ट एकाच नको कसे आले म्हणून. बरोबर, आता पुढं आपण याचा कोएफिशिएंटला 2 न भागून त्याचा वर्ग करत असतो. मग 4 3 ला परत 2 न भागून त्याचा काय करायचा, वर्ग करायचा. म्हणजे 4 6 म्हणजे 2 3 याचा वर्ग जर केला तर किती होतो, 4 9 होतो. मग या 4 9 ला एक वेळेस प्लस करायचा आणि एक वेळेस काय करायचं, मायनस करायचं.
वायचा वर्ग मायनस 4x3y प्लस 4x9 बरोबर ना? बरोबरच असणार आहे. 4x9 मायनस 4x9 प्लस 1x9 इज इक्वल टू 0. एक वेळेस प्लस केला, एक वेळेस मायनस केलं. आणि आपल्याला माहिती आहे एवढ्यावर विचार करायचा असतो, वाय मध्ये घ्यायचा असतो, हे चिन्ह मायनस आहे, मायनस द्यायचं असतं. या 4 जागी 2 लिहू, नावाच्या जागी 3 लिहू, कारण त्यांचा रूट काढून घेतला आणि त्यांना वर्ग दिला. आता याला कसं सोडवायचं? 4x9 उरले प्लस 1x9 9 9 9 लिहून घेतले. 1 प्लस 1 मायनस 1 काय होईल? काय होईल? वजाबाकी होईल. चिन्ह मोठ्या संख्येचं येईल म्हणून याला मायनसचं चिन्ह दिलं. इथं काय झालं? 3x9 झालं इज इक्वल टू 0 झालं. बरोबर बरोबर ना? बरोबर. पुढं काय काय केलं? याला आपल्याला स्क्वेअर मध्ये आणायचंय म्हणून √3 केलं आणि 9चं 3 केलं, याचा वर्ग केला. थोडक्यात याला असं 3x9 आल्यावर असंही लिहू शकतो आपण. 3x9 न लिहिता 3 1 3 3 3 9 असं लिहू शकतो. चिन्ह मायनसच राहील. असा आल्यावर मायनसचं चिन्ह 1x3 1x√3चा वर्ग. 1x3 ला काय केलं आपण? रूट मध्ये दिलं, याचा रूट काढायची गरज नाही, एकाचा स्क्वेअर रूट एकच होतो आणि याला वर्ग केला असं लिहून घेतलं. हे मी पुसतो कारण आपल्याला प्रश्न इकडे येऊ द्यायचा आहे आणि हे तुम्ही करायचं असतं आणि लिहायचं पण असतं. पुढं a चा वर्ग मायनस b चा वर्ग असं असेल तर आपण काय करतो? एक वेळेस प्लस करतो, एक वेळेस मायनस करतो. मग एक वेळेस प्लस करून y मायनस 2/3 प्लस 1√3 एक वेळेस प्लस केलं आणि एक वेळेस मायनस करत असतो आपण. y/2/3 याला हा a आहे आणि a ला एक वेळेस मायनस केलं. कशाला मायनस केलं? तर 1/√3 ला मायनस केलं आणि हे कंटिन्यू 0 चालू आहे. असं असेल तर याचा अर्थ 0, याचा अर्थ 0, कारण दोघांचा गुणाकार काय आलाय? 0 आला. तर आपण असं लिहू शकतो y मायनस 2/3 प्लस 1/√3 इज इक्वल टू 0 आणि y मायनस 2/√3 मायनस 1/√3 इज इक्वल टू 0 असं लिहू शकतो ना. यालाही 0 लिहू शकतो आणि यालाही 0 लिहू शकतो. आता याला सोडून घेऊ, नंतर याला सोडून घेऊ. याला सोडून घेऊ आणि यालाही सोडून घेऊ. याला सोडवताना काय केलं? मायनस याचा गुणाकार 3√3 जशी तशी. 1 प्लस 1 मायनस काय होईल? वजाबाकी होईल. चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस चिन्ह. बरोबर इज इक्वल टू 0. y बरोबर काय आलं? इकडे गेल्यावर काय आलं? 3√3 आलं का नाही आलं? आलं. आता याला सोडवलं. याला काय सोडवलं? y जसंच तसं. हे दोन्ही हे मायनस मायनसचे. पहिली गोष्ट 3√3 यांचा गुणाकार केला. पहिली गोष्ट याला आपण असं सोडवू शकत नाही कारण हे √3 आहे हे 3 आहे, तर याला पण 3√3 करायचं आहे. तर याला √3 करण्यासाठी आपल्याला याला काय कशाने तरी गुणावं लागेल. तर आपण याला कशाने गुणावं? आपण याला √3 न जर गुणलं त्यावेळेस खाली 3 येईल. म्हणजे कसं येईल? y मायनस 2√3 याला 3 करण्यासाठी 3 न गुणलं म्हणजे वर 3 आले, खाली 3 आले इज इक्वल टू 0 जसेच तसे. पहिले मी डायरेक्ट केलं होतं. डायरेक्ट तसा वजाबाकी बेरीज होती का? होत नाही तशी बेरीज वजाबाकी. हे माझ्याही लक्षात आलं नंतर. होत नाही. आपला वेळ चाललाय. आपण शिल्लक वेळ घेतला ह्या प्रश्नाला. चौथा प्रश्न आहे. आतापर्यंत प्रश्न व्हायला पाहिजे होता. इथं प्लसचं चिन्ह जसं तसंच. y 3 जसेच तसे. 1 प्लस 1 मायनस काय होईल? 1 प्लस मायनस काय होईल? वजाबाकी होईल. 3तून 2 गेले 1. चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणून मोठ्या संख्येचं. y बरोबर काय आलं? 2x3 मायनसचे. कारण इकडे प्लसचे इकडे गेल्यावर काय आले? मायनस आले. बरोबर आले का आपले? आपले बरोबर आले का? आपण चेक करून घेऊ, नाहीतर काहीच काही उत्तर येऊन जाईल आपलं.
सगळं बरोबर चालू आहे, काही विषय नाही, चालतं. असं सोडलं तर काही बिघडत नाही. पुढं पुढं हे झालं, याला काय करू, वाय 3 3, यालाही 3 करण्यासाठी इथं 3 झाले बरोबर, खाली 3 लिहिले. मायनस मायनस काय होईल, बेरीज होईल. 3 आणि 2 किती झाले, 5. चिन्ह मायनस असेल ना, वाय बरोबर काय आला, इकडे मायनस मध्ये इकडे जाताना 5 असते, प्लसचे 5 असते. हा आपला कितवा प्रश्न होता, चौथा प्रश्न. शेवटचे 2 प्रश्न घेऊ आणि व्हिडिओला समाप्त करू. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर कमेंट करायला विसरू नका. कृपया व्हिडिओला, प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा. जर व्हिडिओ पाहत असेल तर कमेंट आणि लाईक आणि शेअर करायला कधीच विसरायचं नाही. चला तर मग पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न असा आहे, 5वा प्रश्न. शेवटचे 2 प्रश्न बस, फास्ट मध्ये होऊन जाईल. शेवटचे 5वा प्रश्न 10 मिनिटात शेवटचे 2 प्रश्न झाले पाहिजे आपले. कोणत्याही हालत मध्ये 10 मिनिटात शेवटचे 2 प्रश्न काय झालेच पाहिजे. 10 = 0. आपल्याला माहिती हे 2 आपल्याला कॅन्सल करायचे, म्हणून याला 2 न भाग दिला, बरोबर आहे. याला 2 न भाग दिला, हे 2 कटले. याला 2 भाग दिला, हे 2 9 झाले. याला 2 न भाग दिला, याचा अर्थ 5 झाला. मग इथं काय राहिलं, y² प्लस 9(2) y प्लस 5 = 0, बरोबर, असं राहिलं. आता याला काय करायचं, याचा कोई 9(2) ला परत 2 न भागायचं आणि याचा वर्ग काढायचा. 9चा वर्ग 81 आणि 4चा वर्ग 16. एक वेळेस प्लस करायचे, एक वेळेस मायनस करायचे आणि याला असं असं लिहून घ्यायचं. पुढे आपल्याला काम येईल. एवढ्या जागेत आपला प्रश्न आटपला पाहिजे. इथं काय राहिलं, y² जसाच तसा प्लस 9/2y जसाच तसा, एक वेळेस प्लस 81 16, एक वेळेस मायनस 81 16 प्लस 5 = 0, जसेच तसे. याच्यानंतर आपण काय करत असतो, याच्यावर फोकस करत असतो. yचा वर्ग म्हणून y घेत असतो, इथं प्लस म्हणून इथं प्लस घेत असतो. 81 जागी 9 घेते, 16 जागी 4 घेते, त्याचा वर्ग दिला. आता हे काय भानगड आहे, याला आपण हिला आपण इकडे सोडवू. इथं आहे 81 16 मायनसचे, इथं प्लस 5 1 आहे. याला आपण याला 16 गुणलं, याला 16 गुणलं तर काय झालं, 80 16 झाले. 16 पंचे 80. म्हणजे याचाच अर्थ काय झाला, मायनस 81 16 प्लस 80 16 झाले. 16 16 सारखे झाले म्हणून 16 लिहून घेतले. 80 81 1 प्लस 1 मायनस म्हणून काय होईल, वजाबाकी होईल. 81 मधून 80 गेले, उरला 1. चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणून याला मायनस चिन्ह दिलं, इथं उरला 1. म्हणजे याची जी काय भानगड झाली, तिचा अर्थ काय होतो, -1 16 होतो = 0 जसं तसंच. आता याला हे स्क्वेअर मध्ये आलं, याला स्क्वेअर मध्ये आणायचंय. y प्लस 9/4 चा वर्ग मायनस 1चा वर्ग स्क्वेअर रूट काढला 1च होतो, 16चा स्क्वेअर रूट काढला 4 होतो, याचा वर्ग केला = 2 केलं. हे a हे b, a चा वर्ग मायनस b चा वर्ग काय होतो, a प्लस b आणि a मायनस b होतो. आपण पहिल्यापासून जेवढे व्हिडिओ चालू आहे तेवढ्या व्हिडिओत आपण केलेला आहे. याला मी पुसतो, कारण आपल्याला पुढे प्रश्न यात आणायचा आहे, बरोबर आहे. याला तुम्ही लिहून घ्यायचं, हे जे पुसलं याला पहिले स्टॉप करून लिहून घ्यायचं एका साईडला, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट समजत राहील. आता याला एक वेळेस प्लस एक वेळेस मायनस केलं, एक वेळेस प्लस केलं काय होईल, y प्लस 9/4 प्लस 1/4. हे बी ना, b ला एक वेळेस प्लस केलं. आता y प्लस 9/4 हे a आणि b ला काय केलं, एक वेळेस मायनस केलं = 0. कंटिन्यू. एक वेळेस हे आणि हे याचा गुणाकार जर 0 असेल तर याचा अर्थ 0 आणि याचा अर्थ 0 होतो. म्हणजे आपण असं लिहू शकतो का, तर लिहू शकतो 9/4 प्लस 1/4 = 0 आणि y प्लस 9/4 मायनस 1/4 = 0 असं आपण लिहू शकतो. आपण आता याला सोडून घेऊ, नंतर याला सोडू. y 4 4 जसे इथं प्लस 4 4 जसेच तसे 9 आणि 1 10 होतात = 0. याला भाग दिला, उरलं काय, 2 5 उरले. म्हणजे y प्लस 5 2 5 नाही 5 2 उरले, बरोबर.
वाय बरोबर काय आले, इकडे प्लस मध्ये इकडे गेले मायनस मध्ये 5 आले. आता याला सोडवू. वाय जसेच तसे, 4 तसेच तसे, हे 1 + 1 मायनस आहे, 9 1 गेला किती उरले, 8 उरले. चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे चिन्ह कशाचं, प्लसचं, इज इक्वल टू 0. 4 2 8, इथं आले 2. वाय बरोबर y + 2 इज इक्वल टू 0. वाय बरोबर काय आला, -2. इकडे प्लस मध्ये इकडे मायनस मध्ये, हे सांगायचं काम नाही, कारण पहिल्या चॅप्टर पासून, पहिल्या फॅक्टरायझेशन बेसिसमधून आपल्याला ही गोष्ट माहिती आहे, म्हणून थोडं फास्ट सांगितलं. व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्या आणि आपण 6वा प्रश्न सोडवू. तर बरोबर चेक करून घेऊ. आपले उत्तर बरोबर आहे, -2 आणि -5 2. शेवटचा प्रश्न जरा मोठा आहे आणि उत्तरही कॅल्क्युलेटिव्ह आहे, तरी आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. याला मी आता पुसतो. व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्यायचं आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि सबस्क्राईब करायला, लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मी चॅनल मध्ये काही व्हिडिओ मध्ये काही एडिटिंग करत नाही, जसा व्हिडिओ काढला तसा टाकतो, कारण मला माहिती मध्येच तुम्हाला घंटेचा आवाज आला, टुंगटांग टुंगटांग सबस्क्राईब करा म्हणायचं काय आलं, असं काही करत नाही. सरळ सरळ क्वेश्चन घेतो. शेवटचा प्रश्न आहे, हा प्रश्न घेऊन आपण व्हिडिओला काय करू, पूर्ण विराम देऊ. शेवटचा प्रश्न काय म्हणतो, 5x² इज इक्वल टू 4x + 7. अरे इथं तर काही वेगळं दिसतंय, पण आपल्याला माहिती आहे काय करायचं. याला फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं, कोणत्या, x² + bx + c इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. कसं लिहायचं, 5x² जसंच तसं, इकडे आता नाही काय आले, वजाबाकी मध्ये आले, हे पण वजाबाकी मध्ये आले, 7 इज इक्वल टू इकडे 0 उरला. आता इथं 5 आहे, याला सगळ्यांना काय केलं, 5 न भागितले, 5 5 कटले, याला 5 न भागितले, याच्या खाली 5 आले, यालाही 5 न भागितले, याच्या खाली काय आले, 5 आले. बरोबर, म्हणजे इक्वेशन काय झालं, x² -4/5x - 7/5 इज इक्वल टू 0 असं इक्वेशन आलं. आता याचा कोएफिशियंट, x चा कोएफिशियंट 4 ला 2 न भागून, x च्या कोएफिशियंटला 2 न भागून त्याचा स्क्वेअर करायचा असतो आणि तो 21 + 21 मायनस करायचा असतो. हे आपण पहिल्या प्रश्नापासून पाहत आलेलो आहे. का करत असतो ते पहिल्या प्रश्नात आपण पाहिलेलंच आहे. मग आपण केलं, हे 2 उरले 2, म्हणजे 2/5चा वर्ग, 2चा वर्ग 4, 5चा वर्ग किती, 25. याला एक वेळेस प्लस करायचं आणि एक वेळेस काय करायचं, मायनस करायचं. मग इथं काय होईल, x² -4/5x आणि 4/25 एक वेळेस प्लस आणि 4/25 एक वेळेस मायनस, -7/5 जसेच तसे इज इक्वल टू 0 कंटिन्यू चालू आहे. बरोबर, मग आता आपल्याला माहिती आहे, या असं असलं आपण काय करतो, x ला बॉक्स मध्ये घेतो, इथं मायनस म्हणून मायनस चिन्ह देतो, हे 4चे 2 लिहितो आणि 25 चे किती लिहितो, 5 लिहितो, याचा वर्ग करतो आणि याचा बिराड विस्तार आपण इकडे करू. हे 4 आहे, इथं 25 आहे, इथं मायनस आहे, 7 आहे, इथं 5 आहे, यालाही 25 केले, याला 5 न भागितलं, हे किती झाले, 35 झाले. म्हणजे 4 इथं मायनस चिन्ह, 25 मायनस 35/25. बरोबर, असं झाल्यावर पुढे काय, 25 जसेच तसे, मायनस मायनस काय होईल, मायनस काय होतं, बेरीज होते आणि चिन्ह मायनस येतं. बरोबर, तुमच्यासाठी मी एक स्टॉप न घेता, पाणी न घेता, काही न करता साईजचे प्रश्न घेतोय. नो स्टॉप, नो काहीच घेत नाही आणि सगळे प्रश्न घेतो. 35 मायनस मायनस आहे, बेरीज होईल, चिन्ह मायनस येईल. 35 आणि 4 किती होते, 39 होत्या, चिन्ह मायनस राहील. मग इथं काय करू आपण, 39/25 लिहून घेऊ, इज इक्वल टू 0 कंटिन्यू चालू राहील. हे पुसून घेतो मी, हे तुम्ही लिहायचं, पण मी पुसतो, कारण आपल्याला प्रश्न मेन प्रश्न लिहायचा असतो. तो काय तसा दिसला पाहिजे स्टॉप करून लिहिण्यासाठी. चला, असं असलं तर काय करतो आपण, याचा वर्ग करून घेतो आणि त्याला रूट मध्ये घेतो. 39चा वर्ग, 41 कशाचा वर्ग आहे का नाही, मग त्याला डायरेक्ट काय केलं आपण, जसं तसं रूट मध्ये लिहिलं. 25 काय असतरी वर्ग म्हणून लिहिलं, त्याला 5 त्याचा काय वर्गमूळ लिहून घेतला 25. याचा वर्ग प्लस याचा वर्ग, a चा वर्ग मायनस b चा वर्ग असंच असेल तर आपण एक वेळेस प्लस करतो, a + b करतो आणि एक वेळेस a - b करतो आणि दोघांचा गुणाकार करतो. मग एक वेळेस प्लस करून घेऊ. a काय आपला x - 2/5 हा एक a
आणि बी काय आपला, त्या बी ला आपण काय केलं, बी आपला हा आहे केलं, आणि एक वेळेस काय करतो यालाच एक वेळेस काय करतो मायनस करतो. हा आपला ए आहे आणि बी ला काय केलं आपण मायनस केलं इज इक्वल टू 0. आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस दोन्हीचा गुणाकार 0 येत असेल त्यावेळेस याचा अर्थ 0 होतो आणि याचा अर्थ काय होतो 0 होतो. मग पुढे करू, आपण पुढे काय करू लिहू शकतो आपण 2/5 प्लस 39/5 इज इक्वल टू 0 असं लिहू शकतो ना. आणि x मायनस 2/5 मायनस 39/5 इज इक्वल टू 0 असं लिहू शकतो ना. लिहू शकतो. मग आता याला पहिले सोडून घेऊ, नंतर याला सोडू. याला सोडताना करावं काय लागेल, इथं पहिले 5 लिहून घेतले, चिन्ह कोणतं द्यायचं ते नंतर बघू. आणि हे मायनस चिन्ह तसं तसं वरती जसं तसं लिहून घेतलं. हे का लिहिलं आपण जसं तसं इज इक्वल टू 0, कारण हे रूट मध्ये हे सिंपल फॉर्म मध्ये याला काही करता येतं का, काहीच करता येत नाही. चला तर मग याला असं लिहून घेऊ. आणि इकडे मायनस मध्ये इकडे जाताना कशात जाईल मायनस मध्ये तर तिकडे जातात कशात जाईल, अरे प्लस मध्ये जाईल पोरांनो. हे x ची एक किंमत आली, दुसरी किंमत काय येईल, हे x जसेच तसे इथं 5 लिहून घेतले, हे मायनस जसेच तसे, आणि वरती काय 2 मायनस रूट 39 जसेच तसे इज इक्वल टू 0. इकडे मायनस मध्ये इकडे जाताना काय मध्ये गेले, परत इकडे जाताना प्लस मध्ये गेले. बाकी जसं तसं ही x ची दुसरी किंमत, ही पहिली किंमत, ही दुसरी किंमत. पूर्ण प्रश्न सोडवलेला आहे. पूर्ण प्रश्न तुम्ही नसेल समजला तर रिपीट मागे पाहायचा. आणि आपल्या व्हिडिओला इथं पूर्ण देऊ. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. जर काही चुकलं तर कमेंट करत जा. व्हिडिओ नाही आवडला तरीही कमेंट करा. काही चुका असेल कमेंट करा, दुरुस्त करायला सांगा. हे तुमचं चुकतंय मित्रा, हे तुझं चुकतंय मित्रा, तू हे असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, असंही कमेंट करू शकता, काहीही करू शकता. तुमच्यासाठीच चालू आहे. त्यामुळे इथं मी पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.